या महापालिकेची सूत्र कुणाला द्यायची हा निर्णय या कोल्हापुरातली जनता त्या ठिकाणी घेणार आहे। आणि हा निर्णय घेत असताना कसबा बोर्डा लाईन बाजार परिसरामध्ये प्रभाग क्रमांक 1 आणि प्रभाग क्रमांक 5 असे मिळून 8 उमेदवार आपल्याला निवडून द्यायचे आहेत। पूर्वी आपल्याला 6 उमेदवारांना मतदान करायचं, परंतु आता प्रभाग झाल्यामुळं प्रत्येकाला 4 मताचा अधिकार त्या ठिकाणी असणार आहे। या महापालिकेचं रणशिंग सुरू झालं त्यावेळी आम्ही कोल्हापूर कसं तुम्ही म्हणचिला तसं या भूमिकेतून जाहीरनामा केला आणि अध्यक्ष साहेब एक चांगला जाहीरनामा या महाराष्ट्रामध्ये कदाचित कुठल्याही महापालिकेचा लोकाभिमुख एवढा चांगला जाहीरनामा असणार नाही, एवढा चांगला जाहीरनामा आम्ही कोल्हापूरच्या लोकांना या ठिकाणी दिला। महिलांसाठी केएमटी मध्ये मोफत बसची सुविधा असू दे, मुला मुलींसाठी मोफत प्रवासाची व्यवस्था असू दे, किंवा उद्याच्या भविष्यात एमपीएससी यूपीएससी करणाऱ्या मुलांना छत्रपती शिवाजी महाराज नॉलेज सेंटरच्या माध्यमातूनची सुविधा असू दे, किंवा आयटी पार्क करून इथल्या तरुणांना रोजगार देण्याचं काम असू दे, किंवा एक महानगरपालिकेचा कोल्हापूर कनेक्ट नावाचा ऍप तयार करून या कोल्हापूर शहरामध्ये फिरताना आपल्याला पार्किंग कुठं आहे हे सुद्धा मोबाईलवर आपल्याला कळेल। तिथं जाऊन तुमची मोटरसायकल गाडी लावू शकाल, किंबहुना एखादी रिक्षा पाहिजे असेल तर त्या ऍपवर तुम्ही गेला तर तुमच्या दारात रिक्षा येईल, रिक्षावाल्यांचा देखील उदरनिर्वाह या ठिकाणी होईल। अशा अनेक गोष्टी आम्ही या जाहीरनाम्याच्या माध्यमातून तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करणार आहोत। परंतु या सगळ्या गोष्टी कधी साकारणार आहेत? ज्यावेळी काँग्रेसची सत्ता या महापालिकेमध्ये बहुमताने येईल। ह्या सगळ्या जनताभिमुख गोष्टी तुमच्यापर्यंत कधी पोहोचतील? ज्यावेळी काँग्रेसला स्पष्ट बहुमत या ठिकाणी मिळेल त्यावेळी या सगळ्या गोष्टी या ठिकाणी होतील। अध्यक्ष साहेब, हे कसबा बोर्डा गाव आमचं जन्मगाव आहे। या गावानं सातत्यानं आमच्यावर राहण्याची भूमिका सातत्यानं घेतलेली आहे। मग लोकसभा असू दे, विधानसभा असू दे, चिन्ह असो नसो, ज्यावेळी मी हाक मारतो त्यावेळी या हाकेला ओ देण्याचं काम गावकऱ्यांनी सातत्याने या ठिकाणी केलेलं। म्हणून परवा श्रीराम संस्थेच्या कार्यक्रमात मी जुन्या आठवणी सांगितल्या की या मार्केटमध्ये भाकरी आणि भात घेऊन रस्सा मंडळ इथं मी या ठिकाणी केलेला आहे। तोही काळ या बावड्यातला बघितलेला आहे। राधे स्पोर्टच्या कट्ट्यावर बसून या बावड्याचं राजकारण शिकायचं काम सुद्धा मी त्या ठिकाणी केलेलं आहे। हनुमान मंदिर बांधून त्या काळामध्ये अगदी रस्त्यानं फिरून 10 रुपये गोळा करून हनुमान मंदिर बांधण्याचं काम सुद्धा या गावामध्ये माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याने केलेलं। ही नाळ जी गावाबरोबरची आहे ती अनेक वर्षाची आहे। आता कोण येऊन कोण बोलून ही नाळ तुटण्यासारखी नाही आहे हे बाहेरच्या लोकांना या ठिकाणी कळत नाही। बाहेरच्या लोकांना कळत नाही ये अलग नाता है, ये जोड़ टूटने वाला जोड़ नहीं है, ये रहने वाला जोड़ है, हे लोकांना या ठिकाणी लक्षात येत नाही। आणि म्हणून हा जे काही नातं आहे आपलं, हे नातं कायमपणे टिकवायचं उद्याच्या भविष्यकाळात आपल्याला या ठिकाणी गरजेचं आहे। आम्ही शब्द दिला होता मागच्या वेळी चंद्रकांत जाधवांना आमदार करत असताना की या कसबा वाड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा या ठिकाणी पुतळा होईल। मला संजय साहेब आणि ऋतुराज पाटलांचं अभिनंदन करायचं आहे की अश्वरोड पुतळा करण्यामध्ये सिंहाचा वाटा या दोघांनी या ठिकाणी घेतला आणि आपल्या भगव्या चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी झाला। त्या पुतळा समितीमध्ये काम करणाऱ्यांचं देखील कौतुक आहे। आमचं नशीब चांगलं, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा संजयराव बसवला त्यामुळे विरोधकांना संभाजी महाराजांची आठवण आली, नाहीतर त्यांना काही आठवण आली नसती। आम्ही करणारच होतो परंतु ते करतायत म्हणले अशा गोष्टीत राजकारण करायचं नाही, म्हणून मी म्हणलं त्यांना करू द्या। 6 महिन्यात पूर्ण करणार होते, अजून मला वाटतं झाला का नाही मला माहित नाही, खाली गेलेलो नाही पानंदीला, अजून झालेलं नाही। म्हणजे ठीक आहे, त्यांनी केला काय हरकत नाही, चांगली गोष्ट आहे। कारण की बावड्याच्या दोन्ही प्रवेशद्वाराला या ठिकाणी जे आमचं आराध्य दैवत या ठिकाणी आहे याचा अभिमान आम्हाला निश्चितपणे या ठिकाणी। आणि म्हणून आज हे सगळे विषय पुढे घेऊन जात असताना मी काय विकास कामं केली याच्यावर बोलणार नाही। आजची महाराष्ट्रातली परिस्थिती, कोल्हापूरची परिस्थिती तुम्हाला सांगणार आहे। या महाराष्ट्रामध्ये आता भाजपनं 101 जागा बिनविरोध नगरसेवक निवडून आणले।
पुढच्या माणसाला मॅनेज करायचं, त्याला 5 कोटी 10 कोटी द्यायचे आणि निवडणूक बिनविरोध करायची, हा फंडा इथं आला. आज ही सभा का होते हो? आज मी जाहीरनामा का काढतो? आज मी लोकांच्या मध्ये का फिरतो? कारण की मला तुमची मतं पाहिजेत, मला तुमच्याजवळ जाऊन माझी भूमिका पटवायची आहे आणि मला मतदान करा म्हणून सांगायचं आहे. परंतु भाजपचं काय चाललंय? हा मताचा अधिकारच तुमचा काढून घ्यायचा. निवडणूकच बिनविरोध झाली तर मतदानाचा विषय येतोय कुठं? निवडणुका जर बिनविरोध झाल्या तर मतदानाचा विषय या ठिकाणी येत नाही. अशा पद्धतीचं वातावरण आता भाजपनं या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, हे सगळं सत्य आपल्या समोर मांडत असताना गाव म्हणून तुम्ही नेहमी माझ्या बरोबर या ठिकाणी राहिलेला त्याची जाणीव आहे. अध्यक्ष साहेब, 81 वार्डामध्ये सगळ्यात जास्त उमेदवार 42 इथं मागितलेल्या. मागच्या 2 लाईन मध्ये माघार घेतलेली बसलेत सगळ्या. मी नावं घेणार होतो, खरं वेळ लागणार आहे म्हणलं. आता 36 जणांची नावं घेण्यात सगळ्यांनी मात्र आमच्या घरावर विश्वास ठेवून प्रामाणिकपणे मागे राहिले आणि प्रचारात या ठिकाणी सक्रिय झालेत. एखादा दुसरा या ठिकाणी खडा तांदळाचा त्या ठिकाणी असतो, त्याचा बंदोबस्त निश्चितपणे बावडेकर पुढच्या 2 दिवसात करतील, मला त्याची खात्री आहे. त्यामुळं या 36 जणांचं देखील मनापासून मला आभार मानायचे आहेत. तुम्ही काळजी करू नका. मी नेहमी म्हटलोय की मगाशी एका भाषणात या ठिकाणी रवी किरण इंगोले बोलत होता. मी म्हणलं रवीला माझं मीठ आळणी आहे म्हणलं, तर तो म्हणला साहेब तुमचं मीठ आळणी किंवा नाही, तुमच्याशिवाय जेवणच होऊ शकत नाही, त्यामुळे सगळ्यांना तुमची गरज आहे. तसं काळजी करू नका. ज्यांनी माघार घेतल्या त्यांना सुद्धा उद्याच्या भविष्यकाळात मोठं करण्याची जबाबदारी माझी निश्चितपणे या ठिकाणी असणार. आज कोल्हापूरमध्ये परिस्थिती काय? निवडणूक चालू झाल्यापासून थेट पाईपलाईनचा विषय आला. मी एक प्रेझेंटेशन केलं. 407 कोटी लिटर पाणी 2 वर्षात कोल्हापूर शहरामध्ये आलेलं आहे. ज्या मिरजकर तिकटीमध्ये चंद्रकांत दादा आणि अतिविद्वान आमचे खासदार, राज्यसभेत विद्वान जातात असं म्हणलं जाते, आता यांच्याकडे बघितलं वाटत नाही तसं काय, म्हणजे अतिविद्वान खासदार त्यांनी वक्तव्य केलं आणि आम्ही त्यांना सांगितलं की मिरजकर तिकटीला सुद्धा भाषणाला आलात, ते थेट पाईपलाईनचं पाणी पिऊनच तुम्ही आला होतात, हे त्यांना त्या ठिकाणी आम्ही सांगितलं. म्हणजे आज विरोधक हे फक्त काहीतरी बोलायचं म्हणून बोलण्याचा प्रयत्न करतायत. ऋतू म्हणला तसं सकाळ दुपार संध्याकाळ बंटी पाटील असं आणि बंटी पाटील तसा, हा त्यांचा प्रयत्न या ठिकाणी आहे. मी आईला गमतीनं म्हणलं ह्यांना बारशाला बोललेलं असतंच बरं झालं असतं, पाळणं असतानाच नाव घेतलं असतं माझं, आता सारखं नाव घेतात. म्हणजे अशी परिस्थिती आहे की त्यांना सकाळ संध्याकाळ मी दिसतोय. मी काय सांगतोय, कोल्हापूरचं चांगलं कसं करणार, कोल्हापूरला विकासाची दिशा कशी देणार, कोल्हापूरचं भलं कसं करणार, तुमच्या अडचणी कशा सोडवणार, हे मात्र बंटी पाटील असा बंटी पाटील तसा हे या ठिकाणी सांगतात. आज या कोल्हापूरच्या महापालिकेमध्ये सकपाळ साहेब तुम्ही या ठिकाणी आलात, परत थोरात साहेब या ठिकाणी आले. आदरणीय शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे ताकदीनं ही निवडणूक या ठिकाणी लढवतोय. महायुतीमध्ये आज 2 मंत्री एका बाजूला आहेत, 10 आमदार त्यांच्या एका बाजूला आहेत. ते कमी पडले का काय म्हणून उपमुख्यमंत्री आले, आज मुख्यमंत्री आले. म्हणजे आज एवढी धास्ती कोल्हापूरकरांची त्यांना आहे की त्यांना या ठिकाणी यावं लागलं, त्यांना यावं लागलं. एवढी धास्ती त्यांना कोल्हापूरकरांची या ठिकाणी आहे. मला लोकांना लाईव्ह चालू आहे, आता मला लोकांना सांगायचं आहे की या ठिकाणी भाजपच्या जिल्ह्यातल्या नेत्यांवर लोकांचा कुणाचा विश्वास नाही. मुख्यमंत्री आले उपमुख्यमंत्री आले तर थोडीफार मतं पडतात का, हा प्रयत्न त्यांचा चालू. या जिल्ह्यातल्या महायुतीच्या नेत्यात कुणाला धमक नाही. जी बंटी पाटलामध्ये धमक आहे शब्द देण्याची आणि पूर्ण करण्याची, ती यांच्या कुणामध्ये या ठिकाणी नाही. हा बंटी पाटील जो पट्टे आहे तो एकदा मैदानात, काल मी म्हणलं मैदानात उतरला की कुस्ती जिंकल्याशिवाय परत जात नाही, हा माझा इतिहास या ठिकाणी आहे. आणि म्हणून मी शब्द दिलेला आहे कोल्हापूरकरांना, मी शब्द दिला थेट पाईपलाईनचा, मी शब्द दिला आता महिलांच्या आरोग्याचा, मी शब्द दिलाय खड्डेमुक्त रस्त्याचा, मी शब्द दिलाय प्रदूषण मुक्त कोल्हापूरचा, मी शब्द दिला IT पार्क काढून मुलांना नोकऱ्या देण्याचा. हे लोक शब्द देऊ शकत नाहीत, ह्यांच्यात धमक नाही म्हणून उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना आणावं लागतं. ह्यांच्या धमक नाही स्थानिक लोकांच्यावर, ह्यांच्यावर जनतेचा विश्वास नाही आहे की हे सांगितलं आणि जनता ऐकल. एवढी
कोणी यांच्यात या ठिकाणी दमत नाही. आज सगळं कोल्हापूर या ठिकाणी एकटवलेलं आहे. आज ही लढाई महाराजांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी लढतोय. भाजप महायुती विरुद्ध कोल्हापूरची जनता अशा पद्धतीची निवडणूक या ठिकाणी आलेली आहे. आणि म्हणून या 15 तारखेला आपल्याला ताकदीने ही लढाई करावी लागेल. मी आज कोल्हापूरमध्ये आज 81 वार्डामध्ये फिरतोय. काल जवळजवळ माझ्या 32 बैठका झाल्या. आज सुद्धा जवळजवळ सकाळी 8 वाजल्यापासून माझं या ठिकाणी चालू आहे. माझ्या घरातलं कोण उभारलेलं नाही, माझा पोरगा उभारलेला नाही, उभारलेलं नाही, माझी पोरगी उभारलेली नाही. माझे उभारले ते कार्यकर्ते आणि निष्ठावंत कार्यकर्ते उभारलेत. हे मला टासून तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. आज पायाला भिंगरी लावून मी आणि ऋतुराज पाटील आमच्या घरातल्या माणसासाठी बाहेर पडलेलो नाही, तर 81 लोकांसाठी या ठिकाणी बाहेर पडलेलो आहे. जी सामान्य माणसातली माणसं या ठिकाणी आहेत, जी सामान्य कुटुंबातली या ठिकाणी आहेत. राजारामपुरीमध्ये महेश कोरवी नावाचा एक कार्यकर्ता आहे, त्याच्या बायकोला तिकीट दिलं. चहाची गाडी आहे साधी त्याची, त्याच्या बायकोला तिकीट देण्याचं काम काँग्रेस पक्षानं या ठिकाणी केलेलं आहे. आज माझी लढाई चालू आहे ही बंटी पाटलासाठी चालू नाही. बंटी पाटलानं सत्ता बघितलेत, मंत्रीपद बघितले. बंटी पाटलानं 10 महापौर या महापालिकेमध्ये स्वतः नेऊन या ठिकाणी केलेले आहेत. एक काळ एक असा होता की महापौर शिरोलीमध्ये ठरायचा आणि एक काळ असा आणला की महापौर अजिंक्य तरामध्ये ठरवला गेला. हा देखील इतिहास या कोल्हापूर समोर या ठिकाणी या बावड्यामध्ये महापौर ठरला गेला. या बावड्यामधून कोल्हापूरचा महापौर या ठिकाणी ठरवण्याची ताकद आजपर्यंत मी निर्माण केलेली आहे. आणि म्हणून मला कोणी सत्तेचं सांगू नये. सत्तेचा मुकुट बंटी पाटलाला प्यारा नाही, मला प्यारा आहे ते तुमचं प्रेम या ठिकाणी महत्वाचं आहे. तुमचा आशीर्वाद मला या ठिकाणी महत्वाचा आहे. आणि मी नेहमी सांगतो, आज जो काही बंटी पाटील ताट मानेने लढाई करतोय, प्रवाह एका बाजूला आहे, सत्ता पैसा हे सगळं एका बाजूला आहे. आज ताट मानेने लढाई करतोय ते तुमच्या जीवावर या ठिकाणी करतोय. आज कुठेही गेलो, एखाद्या सिग्नलला जरी थांबलो संजयराव, तर बाजूला असणारा मोटरसायकलवाला असं करतो. हेच माझं या ठिकाणी कष्ट आहेत, हीच माझी पुण्याई या ठिकाणी आहे. आज संभाजीनगर रेसकोर्सला या ठिकाणी होतो, बाजूच्या गाडीकडे मी डाव्या बाजूला बघितलं, तो मोबाईल मधनं व्हिडिओ काढत होता. गाडी पुढे गेली, त्यांची गाडी पास झाली, बघितलं MH25 नंबर होता, तो महाराष्ट्रातला कुठला तर होता. परंतु आज तुमच्या गावातला सुपुत्र बंटी पाटील नाव करायला पुढे निघालाय. तो स्वतःचं नाव करत नाही. मी नेहमी सांगतो, या महाराष्ट्रावर कुठेही फिरलो तर बंटी पाटील कुठला, तर कसबा बावड्याचा बंटी पाटील ही माझी ओळख कोण या ठिकाणी पोचू शकत नाही. आणि ही ओळख कायम ठेवायची असेल तर आपापसातले मतभेद आता बाजूला ठेवावे लागते. ही लढाई संघर्षाची आहे, ही लढाई ताकदीची आहे. या लढाईमध्ये आपल्याला 1 प्रभाग आणि 5 प्रभाग हे दोन्हीतले 8 उमेदवार उद्याच्या भविष्यकाळात आपल्याला निवडून या ठिकाणी द्यावे लागेल. 8 उमेदवार आपल्याला निवडून देण्याची भूमिका उद्याच्या भविष्यकाळात त्या ठिकाणी स्वीकारावं लागेल. आज मुख्यमंत्री, मला कुणीतरी व्हिडिओ पाठवला, मुख्यमंत्री म्हणले की ज्यांनी मागील जन्मात पाप केलाय तो नगरसेवक होतो आणि ज्यांनी महापाप केलंय तो महापौर होतो. त्यामुळे आता भाजपमध्ये पापी आणि महापापी आहेत. कोल्हापूरची जनता काही त्यांना मतदान करणार नाही. त्यांनीच सांगितलेलं आहे, नगरसेवक होणं म्हणजे पाप आहे, महापौर होणं म्हणजे महापाप आहे. त्यामुळे भाजपला कोण मतदान करणार नाही. आता या ठिकाणी मिसळ कट्टा असा कार्यक्रम केला, कुठल्या कट्ट्यावर बसले मला माहित नाही. तिथं समोर मिसळ आणली, खाल्ली, नेमका खाल्ली का नाही पुढचा व्हिडिओ बंद झाला, त्यामुळे आम्हाला माहित नाही. परंतु शेवटी त्यांना यावं लागलं, इथं त्यांना यावं लागलं हे आपण लक्षात ठेवा. त्यांना यावं लागलं फक्त बंटी पाटलाला थांबवायसाठी यावं लागलं हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा. आणि म्हणून मी माझं भाषण संपताना संजय पवारांनी मगाशी दिवारची आठवण केली, म्हणून मी दिवारची आठवण या ठिकाणी करतो.